असलेली या मंदिरामध्ये दर पंधरवड्याची एकादशी आणि महत्वाचं म्हणजे आज श्रीपाद बाबांचा पुण्य सोहळा 24वा पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने त्याचप्रमाणे इंग्रजी वर्षाप्रमाणे ही पहिली एकादशी आणि माझीही पहिली एकादशी या प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ओवी भय गगन जेवढे जैसे गगन ही पवन ही गगनी तेवढाची असे सहज हलविल्या वेगळा दिसे एरवी गगन तेचीचे तैसे भूतलात माझे अर्जुना जेवढा गगन आहे तेवढाच पवन आहे पण ज्यावेळी काहीतरी हालचाल झाली आता फॅन बंद आहे फॅन सुरू झाल्यानंतर लगेच त्याची हवा आपल्याला येते आता वारा नाहीये का आता वारा आहे पण हलवल्यानंतर त्याची आपल्याला हालचाल जाणवते नाहीतर एरवी गगन आणि वारा यांचा संबंध एक आहे तशा प्रकारे अर्जुना तुझा आणि माझा संबंध एक आहे पण आम्हाला द्वैत भेटायचं कारण नाही तर कल्पना आणि या कल्पनेचं कारण अज्ञान त्यामुळे अर्जुना तुला समजून घ्यायचंय की तुला जे वाटते तू आणि विश्व वेगळा आहे तशा प्रकारे तू आणि विश्व वेगळा नाही तू विश्वात एवढा आहेस तर ही गोष्ट तुला समजून घ्यायची आहे पण आता तुला मी ही गोष्ट सांगतोय पण ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षामध्ये राहायचं असेल तर तुला त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा लागेल जर अनुभव नाही घेतला तर आता तुला हे मी सांगितले परत तुला नंतर झोप लागेल अनिद्रा लागेल आणि अज्ञानरूपी निद्रा लागेल तर परत काही जगतरूपी स्वप्न पडेल आणि त्यावेळेला तुला सगळं तू विसरून जाणार त्यामुळे तुला या गोष्टीचा अनुभव करून घ्यावा लागेल आता बघा गगन पवन हे किती चाललेलं आहे आणि किती डीप मध्ये सांगितलं बघायला गेलं तर आणि आमचं आता काय चालू आहे आज सध्या काय परमार्थ चालू आहे आणि अर्जुनाला कुठपर्यंत घेऊन गेलेला आहे आज या गोष्टीची गरज आहे का आज सध्या आपण काय करतोय सध्या आपलं काय चाललंय परमार्थ म्हणून सध्या काय केलं जातंय आणि आता हा विषय कुठला आहे मग नक्की हे अर्जुनाला जे सांगितलेलं आहे त्याचा आणि आपला काही सध्या घेणं देणं आहे का काय तसं आपल्याला वाटलं पाहिजे का यासाठी या मनुष्य देहाला येऊन काय केलं पाहिजे आपल्याला समजून घ्यावं लागेल मग त्यासाठी हा मनुष्य देह आपल्याला का दिलेला आहे त्यासाठी ही मनुष्य योनीची उत्पत्ती काय आहे हे आपल्याला समजून घ्यावी लागेल पैसृष्टीची या उपक्रमा पूर्वी काळ विनोदक्रमा वेडायचा ब्रह्मा ऐकला होता मग ईश्वरा ते न ओळखे न सृष्टी करू शके तोच होऊ केला एके नामे भगवान ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टी उत्पत्ती निर्माण करता येत नव्हती तो इकडे तिकडे फिरत होता भटकत होता पण ज्या वेळेला भगवंताने त्याच्याजवळ असलेलं नाम ब्रह्मदेवाला दिलं त्यावेळी तयाचे एक नाम जीवित ख्याता ते वर्णप्रयाची जपता विष्णुना लोकेता आली तया नाम म्हणजे काय नाम हे परंपरागत आहे नाम हे अनादि अनंत कालापासून आलेलं आहे जे अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम चिदापय असे ते किर नाम जातीला विद्येची राशी माझी अवस्था वयाची त्रिकोण केली या नामाने ब्रह्मदेवाने 83,99,999 योजना उत्पन्न केल्या पण फक्त ते कार्य करून ब्रह्मदेव खिन्न झाला का पण भगवंताने मला हे दिलेलं नाम आहे ते नाम इतर योनीच्या काही हा विचारच नाही ते नाम मी कोणाला दिलं मग त्या वेळेला ब्रह्मदेवाने ही 84 लाखावी मनुष्य योनी ही उत्पन्न केली या जीवाला दुःख कसं आहे आम्ही संसाराचं दुःख म्हणतो पण नक्की जीवाचं दुःख कोणते आणि संसार ऍक्च्युअल म्हणजे काय जन्माला येणे म्हणे जन्माला येणे म्हणे या 83,99,999 योनीतून जो आम्हाला जन्माला येणे म्हणे जी वासना आहे ती वासना मुलासकट जाऊ शकत नाही पण वासनासाठी रिक्वायर आहे ते म्हणजे हा मनुष्य देह या मनुष्य देहाचे विज्ञाने निदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकने दिला या मनुष्य देहाला येऊन आम्हाला ही गोष्ट करून घ्यायची आम्ही आज करतोय काय ही गोष्ट आज सर्वांनी समजणं खूप किती महत्त्वाचं आहे पण आज त्या गोष्टीला समाज एकदम बाजूला सारत आहे नक्की आम्हाला करायचंय म्हणून मी 84 लाखावी मनुष्य योनी बघून पाहता मनुष्य देहाशी सुख झाले भगवंतासी देवा दिला तेव्हा भजन गोमटा तो हा झाला फाटा पादिकेचा म्हणून आपल्याला हे देवाचे भजन समजून घ्यावं लागेल आज परमार्थ म्हणजे नक्की काय आहे सत्कर्म आणि परमार्थ ह्याच्यामधला भेद आम्हाला क्लिअर करणं महत्त्वाचं आहे आता सगळं आमच्याकडे असं पोस्टर दिलेलं आहे पण सगळं कन्फ्युजन आहे सगळं
वेगळं संतांनी पूर्णपणे करून दिलेलं आहे, पण त्या योग्य रीतीने सांगता येत नाहीये. त्या समाजाला सांगायची गरज आहे आणि ते थोडं सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. बाकी तसं विशेष मला काही सांगता येत नाही. संतांनी सगळं दिलेलंच आहे, तसं आपलं सांगायचं, बाकी आपण वेगळं काय सांगायचं इथे. त्याची संत परंपरा समजून घ्यावी लागेल. संत परंपरा जर नाही कळली तर गोष्ट करू शकत नाही. जो निर्गुण निराभास जेतून उद्भव शब्द ब्रह्मास आदि नारायण म्हणती त्या तो सर्वांचा आद्य गुरु ब्रह्मांडाचा अनुग्रहितू ब्रह्मा अत्रिसोपदेशेषु अत्रिपाद प्रसादेषु अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. आपल्या संप्रदायाचं मूळ हे दत्त गुरु आहे. म्हणून श्रीपाद बाबा सांगायचे सगळं विसरलं तरी चालेल, पण दत्तगुरूंना विसरता कामा नये, कारण ते आपल्या संप्रदायाचे मूळ आहे. त्याच्यापासून ही गोष्ट नारायण महाराज आगोलकर यांना समजली. त्यानंतर लक्ष्मण, बलबीर, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रविदास बाबा, नाना बाबा, त्यांच्याकडून ही गोष्ट हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज सोनार पाडा यांना मिळाली आणि त्यांच्याकडून ही गोष्ट तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाली. संप्रदायाचा मूळ आहे जो निर्गुण निराभास. निर्गुण निराभास त्याच्या संप्रदायाचं तत्व आहे. परमार्थ तत्वाला सोडून असेल का? परमार्थ तत्वाला सोडून असू शकणार नाही. ते तत्व आम्हाला समजणे महत्त्वाचं आहे. अर्जुनाला या सगळं सांगितलं की मी कोण आहे, कसं काय आहे, तपामेय वर्षम गतिर्भक्तापासून साक्षी सर्व सांगितलं, पण अनुभवाची गरज आहे. म्हणून संतांनी आम्हाला सगळं ठेवलेलं आहे. अर्जुनालाही सांगितले हे मार्ग मी तुझ्या समोर मांडतो, तू फक्त ती गोष्ट समजून घे. आता ही गोष्ट आपल्याला माहिती नव्हती का? ही गोष्ट आपल्याला माहिती होती. कुठे माहिती होती? गर्भामध्ये. म्हणून परमार्थामध्ये प्राप्तीच प्राप्ती आहे. मला काहीतरी मिळायचं बाकी असं काहीच नाही. तर प्राप्त कुठे होतं? गर्भामध्ये. गर्भामध्ये प्राप्त होतं. गर्भामध्ये आपण अखंड वर्णन करत होतो. पण 9व्या महिन्यामध्ये आपण देवाला प्रार्थना केली की देवा एकमेव तरी या दुःखा वेगळे, मला तुझ्या दुःखापासून दूर कर, मी बाहेर आल्यानंतर तुझंच अखंड वर्णन कर. पण जसा हा बाहेर सुटतो, धणी वायू लागत असताना तुझा पिता उठू लागे, माता पिता कोम रडू लागे. त्यानंतर मग मी कोण आणि ठेवतो असा विषय लागतो. कारण ज्या वेळेला नाव तुटते त्यावेळेला गर्भात मी देव वचन झाला देवासी बैमान. बदल ही काळाची गरज आहे. बदल ही काळाची गरज आहे म्हणतायत, पण कुठे आम्हाला बदलायचंय? जिकडनं आम्ही तुटलोय तिथं आपल्याला करायचं, जिथं आपण तुटलंय तिथे आपल्याला करायचंय. आणि ती गोष्ट संत परंपरा सांगते. अर्जुनाला सांगितलं तुला मी मार्ग सांगतो. आतापर्यंत लोक ज्या ज्या मार्गाने सांगितले गेलेले आहेत ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तू फक्त समजून घे आणि तू तुझा मार्ग निवड. त्रैविध्य मानसोपा पुत्र पापा यांनी इतकं प्रगती प्राप्त. पुढे श्लोक नंबर 20, 21, 22, 23 याच्यावरती माऊली एक छान ओळी लिहितात. स्वर्गात पुण्यामध्ये पापे यायचे, पापात मध्ये पापे नरका जायचे, मग माते जेणे पाहिजे तो शुद्ध होईल. टार्गेट काय आहे आपलं? या वासनेचं मूळ घालवायचं आहे, जन्ममरणाचा फेरा घडवायचा आहे. आता बघा कोणत्या मार्गाने आपल्याला जायचंय ते मार्ग पुढे जातात. स्वर्ग पुण्यात नके पापे येते. सत्कर्म केल्याने पुण्य होतं आणि पुण्य केल्याने स्वर्ग प्राप्ती होते. सत्कर्म म्हणजे काय? सत्कर्म म्हणजे काय? सकाळी लवकर उठणे, उपास तापास होतं वैकल्य करणे, नारायणाची महापूजा घालणे, सप्ते घालणे, जे जे काही शास्त्रामध्ये सांगितलेलं चांगलं आहे त्याला सत्कर्म असं म्हणतात. हे कीर्तन करणं, प्रवचन करणं हा सुद्धा एक प्रकारचा सत्कर्मच आहे. परमार्थ हा संतांच्या मुठीमध्ये आहे, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. ही गोष्ट म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ करण्यासाठी हे संतांचं अधिकार, हे सांगण्यासाठी संतांचं अधिकार. मग आम्ही आजपर्यंत काय आलो? हे सत्कर्मच करत आलो. या सत्कर्माने काय होतं? या सत्कर्माने पुण्य होतं आणि पुण्याने काय होतं? जर पुण्य पापापेक्षा जास्त असेल तर स्वर्ग प्राप्ती होते. पण या मार्गाचा ड्रॉबॅक किंवा डिसएडव्हान्टेज काय आहे? स्वर्गाला गेल्यानंतर मग तो पुण्याची पावती सरेल, सवय इंद्रपदाची होती उतरेल, येऊ लागत ती माघारी म्हणतो लोक. जोपर्यंत आपलं पुण्य तिथे आहे तोपर्यंत तिथे राहून दिलं जातं. एकदा का आपलं पुण्य संपलं तर परत खाली यावं लागतं. आणि स्वर्गाची आम्हाला इच्छिता ती तेव्हा मृत्यूलोकी हवा जन्म आम्हा
टार्गेट काय होतं? जन्मामरणाचा फेरा चुकवायचा, तिकडे जाऊन परत खाली यायचंय. मग आम्ही आजपर्यंत जे केलं ते काय केलं? आम्ही आजपर्यंत केलं ते काय केलं? सगळं बाहेरचं पण ते होणार आहे याचा विचार करावा लागेल. पण सांगणारीच माणसं सांगत नसल्या कारणामुळे हे कुठे समाजाला सांगत नाही, कुठे समाजाला समजू शकत नाही. आज जे सांगतात त्यांना या गोष्टीचा अनुभव आहे आणि आम्हालाही काय घेणं देणं नाही. जे सांगणारे आहेत ते कशा प्रकारे सांगताय, त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे का याचा आम्ही विचार करतोय का? पण नाही. म्हणजे आजपर्यंत आम्ही जे केलं ते काय? चुकला आमचा पहिला मार्ग. आम्ही जो मार्ग केला तो मार्ग जन्मामरणाचा फेरा चुकवणारा नाही. दुसरा मार्ग, पापात मागे पापे नरकात जायचे. पाप केल्याने काय होतं? पाप केल्यानंतर कधी फेरा चुकू शकत नाही. पण पहिली गोष्ट म्हणजे पाप म्हणजे काय? काय आजपर्यंत आम्ही पाप म्हणजे समजतोय? चोऱ्या करणे, गुंडागर्द्या करणे, खून करणे, अजून ज्या काही शास्त्रविरुद्ध गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांना आम्ही आजपर्यंत पाप म्हणत आहोत. पण संतांच्या मते पाप म्हणजे काय? संतांच्या मते पाप म्हणजे काय? मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या म्हणून या माथा थापडती. त्या देहाला एकदा मी म्हटलं तर 1 कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप लागतं. मग वाटतंय का आमचे पुण्य या पापापेक्षा सरस असते? वाटतंय का? नाही. आमचा मार्ग चुकला पण आम्ही मान्य करत नाही. का? कारण आम्हाला जे सांगणारे आले त्यांना त्यांचा आम्हाला का पटतंय? कारण आम्हाला आमचं काही सोडायचंच नाही. हा मार्ग जर घ्यायचा असेल तर काहीतरी सोडावं लागतं. पण आम्हाला सगळं होतं. आज बघा ना, पाणी आल्यानंतर आज आपल्या घरामध्ये गृहिणी पाणी भरते. हंडा भरतो, किती हंडा भरलेला असू दे, जे काय हंड्याचं पाणी येते शिला समजून पहिले ओतलं जातं. त्यानंतर सर्व हंडा नंतर स्वच्छ केला जातो, जरी काल धुतला असला तरी पण. आणि स्वच्छ करून त्यानंतर मग त्यात नवीन पाणी भरलं जातं. ही आमची सिस्टीम आहे. आणि घरामध्ये आम्ही या गोष्टी करतो आणि ह्या गोष्टी आम्हाला का करू नये? पण आम्हाला आमच्या संसाराला प्रपंचात धरून सगळ्या गोष्टी करायच्या. कुठेतरी इथे तसंही वेगळं काय सोडावं लागतंय, इथे तसं तरी वेगळं सोडायला काय लागतंय. पण आम्ही ज्या गोष्टीमध्ये गुंतलेलो आहोत, जे काम करतो पदमस्त धम्म संशय चिंता, या गोष्टीने आम्ही जे रखडलेलो आहोत ती गोष्ट आम्हाला हे येऊन देत नाही. पूर्वजांनी बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, त्याशिवाय ही गोष्ट आम्हाला समजू शकत नाही. म्हणून मग माते केले पावे ते शुद्ध भूमी. अर्जुना, तुम्हाला एकट्याला शरण आहे. आज आमचा देवाचा अनुभव काय? आज आमचा देवाचा अनुभव काय? देवाचा अनुभव काय हे विचारल्यानंतर माणसं गप्पच बसणार नाही की आमचे देवाचे अनुभव. त्या दिवशी मामा आले होते. मामांना मी विचारलं, पण मामाला मी हा प्रश्न विचारायच्या ऐवजी मामा थोडंसं मी ऍडव्हान्स प्रश्न केला. नाहीतर मामा यांनी मला बोलूनच दिलं नसतं. म्हणून मामांना म्हटलं, मामा तुम्ही असा अनुभव सांगा जो संतांचा अनुभव तुम्हाला आलेला. त्यांनी प्रामाणिकपणे केलं, मला नाही, मला तो अनुभव नाही. संतांचा आलेला जर आम्हाला जर अनुभव विचारला तर आम्ही बघतो. आणि आजपर्यंत जर देवाचा अनुभव जर केला तर आज किती लोक सांगतात देवाचा अनुभव काय? पोटातून या उल्हासता रंगी गाता पै नाचता. हे 3 मार्ग अर्जुनाला भगवंतांनी ज्यावेळी सांगितले त्यावेळी संजयाला सुद्धा सात्विक पाव झाले. चित्त चाकाटले आठो घेत वाचा पांगणीची त्याचा अपाद गुणचुकित रोमांच आले. अर्धोन्मिलित डोळे वसताते आनंद आतुल्या सुगर्मेंचे निभय शरीर बाहेर कापे. देवाचा अनुभव काय? आम्हाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे. पोरं झाल्याचा अनुभव, पोरं न झाल्याचा सुद्धा अनुभव, देवाचा अनुभव काय? हा प्रश्न विचारल्यानंतर स्पष्टपणे कोणी सांगू शकतं का? हा बाहेरचा अनुभव देवाचा कसा काय असू शकतो? प्रारब्ध अनुकूल असेल तर आम्हाला संसारात सर्व गोष्टी मिळतील आणि प्रारब्ध प्रतिकूल असेल तर काहीही मिळणार नाही. त्याचा आणि परमार्थाचा काहीही संबंध नाही. परमार्थ हा संतांच्या मुठीमध्ये आहे. मग आम्ही आजपर्यंत केलं ते काय केलं? देवाचा अनुभव काय? पोटातून या उल्हासता रंगी गाता पै नाचता अंतरी सर्व झाला चित्ता ती अवस्था बाह्य तुझे. आणि ज्या वेळेला आपण नाचतो तेव्हा अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच चोपिली गुडी, आत्मानुभव सुखाची गोडी. नैनी रोकडी प्रवाहे धन्य श्रीपाद मुरारी व ज्ञान दुनिया केली भावनी. धन्य
आमच्या बाजूने का आम्ही करायचे त्याच्या विरोधामध्ये आम्ही केलेलं आहे काय आहे, पण आम्हाला तरीही लक्षामध्ये येते संतांनी सगळं ओपन करून ठेवलेलं आहे. आणि मला तशाच प्रकारे तशा प्रकारे थोडंसं ओपन करत जातोय मी. काय सांगितलं सर उद्धवाला श्रीकृष्णाने माझे अनुसंधाने अर्जुना उद्धवा माझ्या अनुभवाशिवाय, अनुसंधान म्हणजे त्याला रिसर्च म्हणतात, पण आता इथला रिसर्च म्हणजे हा अनुभवाचा विषय. माझे अनुसंधाने स्नान संध्या जप होमता. उद्धवा अरे माझ्या अनुभव घेतल्याशिवाय तू स्नान संध्या जप होम हे करतोय हे काय आहे? माझे अनुसंधाने स्नान संध्या जप होम धाम ते सर्व अधर्मचा माझं भजन ते करू. मला जर तुला जाणून घ्यायचं असेल तर माझं हे भजन नाही. बघा काय केलं आजपर्यंत आम्ही, चुकलंय का बरोबर विचार करा याचा. स्वर्गात गेल्यानंतर लगेच आम्हाला पुण्य विषय म्हटला आणि सत्कर्म म्हटलं का लगेच आम्हाला खूप काय काय आठवतं. सुद्धा अरे तुझा अंश मी आहे, माझा अंश तुझ्यामध्ये आहे, तुझा आणि माझा संबंध एक आहे हे तुला ओळखून घ्यायचंय. आणि हे तू न ओळखता मला विमुख होऊन हे तू बाहेरचे जे काय करते सत्कर्माचे धंदे करतोय आणि म्हणतोय तू ह्याला पुण्य आणि मदती माझी असता जेणे ते पुरावे पंडित होता त्याचे पुण्य ऐसे म्हणतात जीवनात काही. अरे ते जीव कसे काय बघत नाही. आपण म्हणतो जीवेला काही हाड. अजून किती संतांनी स्पष्टपणे सांगावं, अजून किती संतांनी स्पष्टपणे सांगावं, पण आम्हाला हे नाही कळत. पूर्वजन्मी पाप केले त्याविषयी सोडलं काय म्हणावं. गोष्ट आम्हाला समजून घ्यावी लागेल. सत्कर्म केल्याने पुण्य होतं आणि संतांना शरण केल्याने अस्तित्वाची ओळख होते. मग आजपर्यंत आम्ही काय केलं? प्रत्येक जीवाला काय हवंय? प्रत्येक जीवाला पाहिजे सुख. सुखासाठी तू करीशील तळमळ, पण काय करायला पाहिजे? तू पंढरीशी जाय एक वेळ. म्हणजे आम्हाला नक्की कुठे जायचंय? आजपर्यंत सुखासाठी आम्ही काय केलं, पण सुख मिळालं का पदरामध्ये? मामांना विचारलं, मामा म्हटलं तुम्ही तुमचं वय किती झालं? म्हटलं म्हणजे 66. पण 66 वर्षामध्ये तुम्हाला काय सुख मिळालं? आज बाहेरच्या लोकांना तुम्ही कोणालाही विचार सुख म्हणजे काय म्हटलं, अरे सुख हे मानण्यावरती असतं, सुख हे मानण्यावरती असतं. आम्ही एवढे मूर्ख की संतांनी सांगितलंय हा संसार दुःखमय आहे, हा संसार दुःखमय आहे. त्या दुःखमय संसारामध्ये आम्ही सुख शोधायला लागलो. त्या बाहेरच्या गोष्टीमध्ये आम्हाला सुख मिळतंय का? काय म्हणतात माऊली? किंबहुना सोय शिव आत्मयाची लाहे देते ते होय दया नाम सुरू. ज्या वेळेला हे जीव शिवाचं ऐक्य होतं त्यावेळेला आणि त्यासाठी संत परंपरा लागते. संत परंपरा जर नसेल तर ही गोष्ट करू शकत नाही. एकाने म्हटले ना, मला सांग सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं की जे घर बसत्या येते. पण काय असं जावे म्हणता सुखे नारायण खाण्याची आम्हाला गरजच नाही. संत शिक्षक बाबा आपल्या दारादारामध्ये आले आणि दारादारामध्ये येऊन त्याने आपल्याला ही गोष्ट सांगितली. देव भाऊ तुझ्या हृदयामध्ये आहे, देव जवळ अंतरी. पण आम्ही सर्व बाहेर सगळं करत बसलेलो आहे. गोष्ट आम्हाला कळली. बरं हे का सगळं कन्फ्युज वाटलेलं आहे? हे कन्फ्युज वाढायचं कारण काय आहे? कारण अनुभव हा अशाच प्रकारचा आहे. आंबा कसा लागतो? गोड. चिकू कसा लागतो? गोड. आता मी जर तुमच्याकडे पानं दिली, पेपर दिले आणि तुम्हाला सांगितलं आंबा कसा लागतो आणि गोड लागतो आणि चिकू कसा गोड लागतो हे सांगा, आमचे पेपर कोरे राहणार नाहीत का? आमचे पेपर जर कोरे राहिले तर ह्याचा अर्थ आम्हाला आंबा आणि चिकूचा अनुभव नाहीये. आम्हाला आंबा आणि चिकूचा अनुभव नाहीये का? आहे. आंबा आणि चिकूचा अनुभव नाही आणि एखादा आपल्याला येऊन म्हणतात तुला आंबा आणि चिकूचा अनुभव नाहीये, तर मग काय? चल फ्रूट मार्केटमध्ये नेतो, हा घे आंबा आणि हा खा चिकू. ही आंब्याची चव आणि ही चिकूची चव. किती सोपा विषय आहे. पण आंबा आणि चिकूची चव ही सुद्धा सर्वसामान्य लोकांना कळते, पण ती पेपरावरती उतरवता येत नाही. परेच्या पलीकडचा निर्गुण निराकार परमात्मा तो कसा काय पेपरावरती लिहिता येईल? आणि मग इथे देव आहे,
म्हणून त्यांनी गुरुभजी त्यांनी का लिहिलेलं आहे. जर नुसतं जर बाहेरचा सगळा विषय केला असता, ज्ञानेश्वरी आणि पारायण आणि कीर्तन आणि ह्याच्यामुळे दिंड्या करून जर आम्हाला जर देव मिळाला असता, तर मग चाणक्याने गुरुभजी वगैरे लिहायची गरजच काय होती, हे कीर्तन आलं असतं ना. पण परंपरागत संत आमच्या नशिबामध्ये नाही आल्या कारणामुळे आम्हाला ही गोष्ट समजत नाही. देवाचा अनुभव कसा आहे. चेत वेदमुखे झाले, मन पवन पांगवले, रात्रीन मावले रवी शशी, उदरीचा गर्भ जैसा, नेने मायेची वयसा, देवासी की तैसा चौकवेना. आणि उदराचा गर्भ जसा माझी आई किती वयाची हे जाणू शकत नाही, तशा प्रकारे सर्वसामान्य जीव हा देवाला विमुख आहे. कसं समजेल. म्हणून संतंती संग तुला गरे, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी जड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी जड़ी बनेगी, राधा की बन गई मीरा की बन गई, संतन के संग तुला गरे, तेरी अच्छी बनेगी. पण एखादा म्हणे की मी खूप पापी आहे, मी खूप पापी आहे, मला ही गोष्ट करू शकणार नाही. बरं किती पापी आहे तू, किती पापी आहे तू. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात कितीही पापी असू दे, अभिजितसी पापे भया सर्वे भया पापकृतमः सर्वं ज्ञान प्रवेदेव मुचिनं संतरिष्यसि. जरी कर्मशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरी ओढून असशील, तरी ज्ञानशक्तीचे नी पाडे. नाही दंडाला मग बोलायचे. गुहेतला अंधकार, गुहेमध्ये अंधकार आहे. एका गुहेमध्ये 25 वर्षापासून अंधकार आहे. एका गुहेमध्ये कालच एक माणूस जाऊन आलेला आहे आणि तिकडे आम्ही कंदील घेऊन गेलो प्रकाशाचा. असं आहे का की 25 वर्षाचा अंधकार जायला खूप दिवस लागतात आणि एक दिवसाचा अंधकार पटकन निघून जातो. हरिउच्चारण यांचा पापराशी जातील लया शिक्षण मात्र. किती रांगणा भरली होती हो, किती रांगणा भरली होती. पण ज्या वेळेला कळलं की ज्यांच्यासाठी मी करतोय तेच माझ्या फेवर मध्ये नाहीये, तेच माझ्या बरोबर नाहीये, त्या तू त्यांचा त्याग केला आणि नारदाला शरण केले आणि ते परंपरागत नाम समजून घेतले. आणि मग जे काही रामाची होईल आणि कधी वैष्णवी पदवी घ्यायची, रामायण लिहिलं आणि तशा नामदेवाला ही कसं झालं. काय नामदेवाचं होतं, 1400 वर्ष चांगदेवाला 1400 वर्ष कसं बरं जगला असेल एवढा. इसं बंगले को जसं दरवाजे ग्रीष्म पवन का खंबा. थोडा सूक्ष्म बघा त्याला. परमार्थाची अशीच रीत आहे. पण चांगल्या उपपर्यंत होता आणि संत परंपरा उपपर्यंत नेते. इसं बंगले को जसं दरवाजे ग्रीष्म पवन का खंबा, आवत जावत काही नाही देखा, ये बडा अचुंबा, बंगला खूप बनाया है अंदर नारायण सोया. ज्या वेळेला यम यायचा, यमाला 14 वेळा त्याने बाजूला केलं होतं. या देहारूपी बंगल्यामध्ये एकूण 10 द्वार आहे आणि हे 10वं द्वार आहे. या 10व्या द्वारामध्ये, या 10व्या द्वारातून आपण प्रवेश केलेला आहे आणि जिकडून आपण प्रवेश केलेला आहे तिकडून आपल्याला बाहेर जायचं. बाकीच्या या 9 द्वारांमधून जर आपण बाहेर निघलो तर परत जन्म आपल्याला अटळ आहे आणि आपल्याला परत त्या जन्माला यायचं नाही. मग काय करावं लागेल, त्या 12व्या द्वारातून जायचा मार्ग आपल्याला समजून घ्यावा लागेल. चांगदेवताच्या योगवृत्तीच्या बळावरती, या आज्ञाचक्राच्या वरती त्याचा श्वास आणून ठेवायचा. आज्ञाचक्राच्या वरती यमाचं काय चालत नाही. यमाचं जे पण काय ते आज्ञाचक्राच्या खाली. आणि नंतर मग ज्या वेळेला हे ज्ञानेश्वर माऊली आणि हे मुक्ता ही 4 भावंड ज्यावेळी त्या चांगदेवाच्या नशिबामध्ये आली, त्यावेळेला त्याला इथून इथपर्यंत जाण्याचा मार्ग समजला. आज्ञाचक्रापासून चक्रापर्यंत जाण्याचा मार्ग हा संतांच्या मध्ये. त्यावेळी चांगदेव म्हणतोय, चांगदेव म्हणे आधी जन्म आलो, झालो गुरुपुत्र मुक्ताई. आज ही गोष्ट 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितली. ज्ञानराज माझी योगी यांची बाळू त्यांनी निगमवल्ली प्रकट केली. निगमवल्ली म्हणजे काय, हा जाण्याचा मार्ग. त्यानंतर एकनाथ महाराज आपले जे काही संत आहेत त्यांनी हा मार्ग सांगितला आणि 20व्या शतकामध्ये हा सगळ्यांचा आपण झाल्यानंतर एक गोष्ट सांगितली, संत
एकच संप्रदायामध्ये आहे आणि ते फक्त म्हणजे आनंद संप्रदाय. बाकी आता ही गोष्ट कुठेच चालू नाही. आणि जर कुठे असेल आणि ह्याच्यापेक्षा जर कुठे काही असेल तर मला सांगावं. जर त्या गोष्टीने माझा उद्धार होणार असेल तर तिथे का नाही जावं? मी येतो या सगळ्यांना तिकडे गेले. जर माझा जर उद्धार होणार होत असेल मी येणार नाही. पण असं नाही होऊ शकत कारण माझा मार्ग खरा आहे. मला संप्रदाय आहे. गोष्ट चांदेवाला कळली नाही. संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा यांनी आजपर्यंत ही गोष्ट आपल्याजवळ आणलेली आहे. आणि आज श्रीपाद हे नाव कानावरती आलं तर बघा बाहेर काय होत. पण इथे श्रीपाद बाबा हे नाव जरी कानावरती आलं तरी साक्षात सात्विक भाव होता. श्रीपाद हे नाव जरी कानावरती आलं आणि जाताना हे नाम घेऊन जरी आपण हा श्वास सोडला तरी जन्माचं साध्य करायची वेळ लागणार नाही. ज्यांच्या नामाने बनतो माझा उघडा हो, श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो, रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो. त्यांच्या नामाची कीर्ती आहे घोर, नाम घेऊन निघालो विभोर. त्यांच्या नामाचा अनुभव रोकडा हो, श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो, रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा. माझ्या बाबांनी केली कृपा ऋषी, ब्रह्ममय झाली सारी सृष्टी. जन्म मरणाचा दुःखविला बेडा हो, श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो, रामदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो, नारायण बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो, रोहिदास बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो, नाना बाबा माझ्या काळजाचा तुकडा हो. म्हणून संत परंपरा असावी लागते. संत परंपरा जर नसेल चुकली यावर मग फेरा पड. किती शिकवायला माझं वेळोवेळ का? कारण आमची फजिती झालेली आहे. म्हणून आम्हाला तो मार्ग समजून घेणं महत्वाचं. अर्जुनाला नंतर वाटलं आता मला ही गोष्ट समजल्याशिवाय काही पर्याय नाही. आता काहीही होऊ देत, काही अशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत अशी अशा प्रकारची अर्जुनाची स्थिती झाली. 10व्या अध्यायामध्ये त्याला विभूती सांगितली आणि 11व्या अध्यायामधला हा विषय आहे. तेव्हा मला ही गोष्ट समजून घ्यायची. मग त्यावेळी भगवंताने त्याला दिव्य चक्षु दिले, हे त्याला अनुभव करून दिला. आणि मग त्याला टीव्हीत लावलं. मला आता सांगा आपण म्हणजे नक्की कोण? आपण म्हणजे नक्की कोण? ही श्वासाची येरझाळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हा देह आहे. आणि ही श्वासाची येरझाळ संपली, देह जळल्याशिवाय राहणार. आणि येरझाळ संपली तर बॉडी आहे का? तो गेला, तो मेला, अच्छा हे झालं तर ते झालं, तो गेला ह्याला मी प्रश्न करतो. त्याला जाताना कोणी बघितलं का? तो कसा आला हे कोणी बघितलं का? मग तो गेला म्हणजे मग तो कुठे गेला? तो कसा गेला? नक्की मग तो कोण होता? गोष्ट समजून घ्यावी लागेल. नक्की तो कोण होता? श्वासाची येरझाळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ती व्यक्ती आहे. श्वासाची येरझाळ संपली की ती व्यक्ती संपली. देह गेला, देह गळून पडला. आपल्याला जर या देहामध्ये त्या भगवंताला म्हणजे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल, आपण जर श्वास आहोत तर आपल्याला ओळखून घेण्याची क्रिया श्वासाशिवाय असेल. आपल्याला ओळखून घेण्याची क्रिया जर श्वासाशिवाय नसेल तर आजपर्यंत आम्ही जे काय केलं ते काय लायकीचं समजून घ्यावं लागेल. आजपर्यंत आम्ही जे केलं ते काय. अर्जुनाला भगवंताने अनुभव घेतला आणि अर्जुनाला सांगितलं आणि अर्जुनाला त्या नामात श्वासाची जोड लावली. संतांना स्नान केल्यानंतर संत अनुग्रह करून देतात आणि संताला त्या रीतीने ती गोष्ट करायला सांगतात. मग ते आपण
एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी करीने अनुभव हे सांगते तर कुठेच आपल्याला अनुभव घ्यायचा. हे नरा आत्मगत राजीवा करा नवेची माया तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवेची छाया ओंकार प्रणव उच्चार होय साचार आत्मगत कैसा तू शब्द वाङ्मय तुम्ही ऐसा. अर्जुनाला ती गोष्ट सांगते. कुठून आली बरं ही? आज सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. कुठून आली हे सगळ्या गोष्टी? ह्यांच्यामध्ये फक्त मार्ग दिलेला आहे. मार्ग लावून गेले आणि दयानिधी संत ते तेणेची पंक्ती दाता न पडे म्हणून हा बोलले. मग मार्ग कोणता? हाच तो मार्ग आहे. पण मार्ग हा संतांच्या मुठीमध्ये आहे. मार्ग हा संतांच्या मुठीमध्ये आहे. अर्जुनाला अनुग्रह दिल्यानंतर अर्जुन अशा प्रकारे नाम घेतलं. तैसे स्मरते आदरे सबाय सात्विके भरे जव कठीण परविरे अहम भावाचे. जोपर्यंत आत्म करुणा उत्पन्न होत नाही एकलत्व नाम दृढधरी मना हरिस्ती करुणा येईल तुझी. जोपर्यंत आतून करुणा उत्पन्न होत नाही तोपर्यंत ते सोडायचं नसतं. पण आमच्याकडून सोडलं जातं. खूप खूप पूर्वीपासूनचं पाप आहे ना, तिथे टिकत नाही म्हणून आमचं ते सुटलं जातं. पण जोपर्यंत ही आतून करुणा उत्पन्न होत नाही तोपर्यंत आहे आठ आत्मिक भाव आतून प्रकट होत नाही तोपर्यंत ती गोष्ट सोडायची नसते. आणि ती गोष्ट ऊर्ध्वमुखाने आहे. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद अरूप जागविला दाता घेऊन छंद घेऊन याला दान निज तत्व निज बोध स्वरूप मिळविले नाव ठेविला वेद. ऊर्ध्वमुखाने इथे काय तर सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काबूल दिला. त्या शब्दाच्या मार्गाने हे जे 10वे द्वार आहे हे 10वे द्वार हे ज्या वेळेला आपण बाहेर येतो आईच्या उदरातून त्यावेळेला ते हळूहळू कडक होत जातं आणि या नामस्मरणाने ते हळूहळू मऊ होत जातं आणि इथून जायचा आपला रस्ता क्लिअर होतो. जिथून आपण आलोय तिथे आपल्याला जायचं आहे. अर्जुन घेत गेला आणि नामस्मरण चालू असताना त्याला अष्टसात्विक भाव उत्पन्न झाला. तैसे स्मरते आदरे सबाय सात्विके वरे जव घटन पडविरे अहम भावाचे. विषयांचा विसर पडे इंद्रियाची दस्मस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी. अर्जुनाला ते अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले आणि सहस्र किरणांचं तेज त्याच्या डोळ्यावरती प्रकट झालं. सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा उजळल्यात दिशा गगना आली शोभा. आकडा रती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहावया. पाहिला नंदाचा नंदन येणे माझे वेटी आले. त्या अष्टसात्विक भाव अर्जुनाला प्राप्त झाला. अंतरेची ज्योती प्रकाशली दीप्ती म्हणजे होती आच्छादली तेथीचा आनंद ब्रह्मांडाचा समाज उपमेती ते रूप आहे. या आनंदाला काही उपमाच नाही. आजपर्यंत आम्ही संसारामध्ये जे सुख झालेलो आहोत ते सुख आम्हाला त्या संसारामध्ये भेटलंय आणि हे खरं सुख आहे. हा सुखाचा मार्ग हा संतांच्या मुठीमध्ये आहे. अर्जुनाने ही गोष्ट समजून घेतली. अर्जुनाला ते 8 आत्मिक भाव प्रकट झाले आणि त्या 8 आत्मिक भावांच्या जोरावरती अर्जुन बोलू लागला. तथा विश्वाविष्टा वृषरोमानंदय प्रणप्रसिद्धा देवं कृतांजली वाचिता. देवा खरंच मला वाटत होतं की मी वेगळा आहे आणि हा विश्व वेगळा आहे. तेथे एक विश्व एक आपण ऐसे अनुमान होते जे तुझे पण तेही आटून गेले अंतःकरण विराले सहसा उदयले निसुधाकरे जैसा भरलाची समुद्र वरे तैसे वेळोवेळी बरे संबरित असे. माझी सापडले नियंतोय जळावरी कमळ करे का देवी आणतोय आतुरी असं गोरमेंचे निबरे शरीर बाहेर कापे. हाच अनुभव तुकाराम महाराजांना. देव पहावया गेलो तेथे देवच होऊन येते. देव तर दिसलाच नाही देव झाल्याशिवाय राहिला नाही. हा अभंग संत हा अनुभव आम्हाला संतांनी सांगितलेला आहे. आणि आतापर्यंत आम्ही जे ऐकत आलो ती गोष्ट कशी होती ह्याला सोडून ती गोष्ट आहे का? जोपर्यंत 8 आत्मिक देहावरती उत्पन्न होत नाही तोपर्यंत आम्ही जी केलेली भक्तीला भक्ती म्हणता येईल का? मग आम्ही काय केलेलं?
चुकला आमचा मार्ग हे आम्हाला कबूल करावं लागेल. कंठी प्रेम गाठे नवी निरलोटे हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी सुख गडबडी वाटू लागली. काय म्हणतात एकनाथ महाराज? चित्त चैतन्याच्या होता बेटी हर्षवास दाटे कंठी प्रपांगित रोमांच छोटी उन्नीत दृष्टी पुंजाळे करिता अच्युत चिंतन सप्रेमे गैवरे मन अट्टाहासे करीती रुदन अनिवार्य स्पंदन ऊर्ध्वश्वासी त्या रुग्णासवेची हर्ष प्रगटे त्या रुग्णासवेची हर्ष प्रगटे त्या रुग्णासवेची हर्ष प्रगटे. आजपर्यंत संसारामध्ये आम्ही रड 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 रडलो. दुःखासाठी दुःख झालं म्हणून का सुख झालं म्हणून. या अष्टसात्विक भावाने हे खरं सुख होतं आणि या रडण्याने हे सुख उत्पन्न होतं. त्या रुग्णासवेची हर्ष प्रगटे म्हणून जो संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा यांनी जो आपल्याला मार्ग सांगितला हा खरंच हा योग्य मार्ग आहे. पण आज ती गोष्ट समाजाला पटत नाही. पण आज ही गोष्ट समजून घ्यायला आज हा सात्विक भावांना आज नावं ठेवली जातात. पण कुठे तशा प्रकारची आहे का? एक वेळ ते नाव नाही ठेवत असते ना तरी तिथं म्हणून ते योग्यच आहे. कारण त्याचं लक्षण सांगितलेलं आहे. जो मोल मदिरा काय मदराची नाचे गळे नाथ महाराज. अरे ज्याने मदिरा पेलेली आहे तो त्या मदिराच्या योगामध्ये काय बडबड 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 करतो. बरोबर आहे की नाही? जो मोल मदिरा काय मदराची नाचे गळे ते ब्रह्मरस पिये तो केवी अवरला. ज्याने या ब्रह्मरसाचं सेवन केलेलं आहे तो कसा काय आवरला जाणार? मग अशा जो त्याच्या गडबडीमध्ये अशा तो त्याच्या ब्रह्मसुखामध्ये याला घेतो लोकबाह्यता स्वयं नाचे ब्रह्म उन्मादता तो सगळ्या बाहेरच्या गोष्टी सोडून त्याच्या ब्रह्मसुखामध्ये असतो. पण आजूबाजूची लोक हे असं कुठे असतं का म्हणे? असं नसतं मग कसं असतं? असं नसतं मग कसं असतं? याला घेतो लोकबाह्यता स्वयं नाचे ब्रह्म उन्मादता लोक म्हणती तया पिसाच्यता लोक म्हणती तया पिसाच्यता लोक म्हणती तया पिसाच्यता. हा बोधू सहसा पंडिता न कळे. पंडित आणि शहाण्या माणसाला ही गोष्ट समजू शकत नाही. आणि आज आमच्या नशिबामध्ये तेच झालेले आहे. आमच्या नशिबामध्ये जर ते चाललेले आहे तर मग आज आम्हाला योग्य दिशा मिळते का? आज आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळते का? याचा आम्ही विचार केला. याचा विचार करावा. ज्यावेळी हे ज्ञान उत्पन्न होतं ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. त्यावेळी आपल्याला हे आत्मबोधाचा विस्तार होतो. जसा 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 देवभावा निघून जातो अहंकार करी स्वंपण नाही चित्ती प्रगटे चैतन्य कर मन होय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. उन्मन म्हणजे काय? दत्ता दत्ता ऐसे लागले ज्ञान हरपले मन झाले उन्मन. रामकृष्ण नामी उन्मनी साधली. फक्त म्हटलं जातं पण तशा प्रकारे आमचं मन उन्मन होतंय का? तशा प्रकारे आमचं मन उन्मन होतं. सत्संग त्यासाठी लागतो. सत्संग लागल्याने ही गोष्ट करतो. संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा त्यांच्या कृपा आशीर्वादाने हा जी गोष्ट मला अर्जुना आता कसं वाटतंय? अर्जुना आता कसं वाटतंय? गुंतलो तो अर्जुन नष्टो मग तिला उपसागात नाही तुझं तिथं मी कथा सांगते हा हरिशे वचन तेव्हा मला असं खरंच वाटत होतं की मी वेगळा होतो आणि हे विश्व वेगळं होतं. आलं का लक्षात? गुंतलो तो अर्जुन गुणे मुक्त झालो तुझपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. व्यवहारासाठी गगन आणि वारा. व्यवहारासाठी गगन आणि वारा नाहीतर निर्विकल्पितही नाही की ते मीच मी आहे. या गोष्टीचा तेव्हा मला अनुभव झाला. संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा यांच्या कृपेने ही गोष्ट आपल्याला आणि त्यासाठी मी ही गोष्ट थोडक्या वेळामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला. बाकी मला काहीही सांगता येत नाही हे तुम्हाला आता कळलं. ही गोष्ट सांगावी तर संतांनी सांगावी. आपण इथे काय आपलं सांगावं.
भाव दिला मला सांगा ते मार्ग जावे लागली भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट नाचता प्रेमाने चालू लागलो सपाट एका जनार्दनी पावलो कंटनी पे जणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य नदुतले आत्मस्वरूपी नाचले हरोन्या सेवेसाठी निवडलेली होती यथाकाशम सितो नित्यम वायू सर्वत्र कथा सर्वांनी होतानी मसनी सुखदावली भय गगन जेवढे जैसे पवनही गगने तेवढाच असते सहज हलविल्या वेगा दिसते एरवी गगन त्याची अहो तुम्हीच देवा ही देहरूपी गोष्ट तुम्ही नसून ही देहरूपी ती सत्ता तुम्ही आणि ती गोष्ट आपल्याला समजून घ्यायची त्याच वेळी जन्ममरण करणार आहे जन्ममरण करणं ह्याला परमार्थ असं म्हणतात जन्ममरण सोडून बाकी कोणतीही गोष्ट परमार्थ असू शकत झालेली सेवा मी वास्तविक पदा कीर्तन करणे प्रवचन झालेली सेवा तुमच्या सर्व संत चरणामध्ये मी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम कुंडली गवर्धा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज जय